हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गुरुदास तांबोलकर स्वागत करतो तुमचं नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आमच्या बाईकचे सर्व्हिसिंग बेसिकली तसं बघायला गेलं तर 4th सर्व्हिसिंग होणार आहे. माझी एक सर्व्हिसिंग मिस झालेली 3rd सर्व्हिसिंग. तर 3rd सर्व्हिसिंगच्या जागी डायरेक्ट 4th सर्व्हिसिंग केलेली आहे. आता 5th सर्व्हिसिंग आहे आता माझ्या बाईकची. तसं मेजर काम काय नाही आहे आता बाईकमध्ये. बघूया आता ऑइल चेंज वगैरे काय करतील, काय ब्रेक पॅड्स वगैरे चेक करतील आणि त्याच्यानंतर चेन लूज झाली बाईकची तर ती टाईट करून घेऊया. मग लूब वगैरे त्यांनाच करायला लावूया. मला टाइमच नाही भेटला ते लूप वगैरे करायला. हे रेडिएटर गाडी घेऊन आलोय. हे बसवणार आहे आता रेडिएटरला. त्यांना सांगतो हे बसवायला. ह्यानं काय होतंय, दगड टायरमधनं उडून येतात, ते रेडिएटरला लागत नाहीत. मग रेडिएटर सेफ राहते ह्याच्याने. रेडिएटरला ॲक्च्युली पहिल्यापासूनच जी स्टॉक जाळी आहे ती आहे, पण ती जरा सॉफ्ट आहे, ती अशी हार्ड नाही. हे मेटलचं आहे, बघू शकता तुम्ही. तर रेडिएटर बरं सेफ राहील आता ह्याच्याने. 9:30चा अपॉइंटमेंट आहे मला पणजीला. तर आता मी निघणार आहे, 15 मिनटं उरली तर लवकर जाऊ आम्ही. 9:30चा अपॉइंटमेंट होतं माझं. आता पेट्रोल पण कमी आहे, पेट्रोल पण घालून जायला पाहिजे म्हणजे अजून उशीर होणार. परवाची गावाकडे जाताना पेट्रोल घातलेला होता. आता बरोबर 215 किलोमीटर चाललेली आहे गाडी. आता परत रिफिल करूया, नंतर मायलेज चेक करूया. ओके भाई, फुल कर. जीप आहे. तर 7.6 लिटर्सचा पेट्रोल गेला आहे. नंतर आम्ही हिशोब करूया. पणजीला पोचलो मी. इथं राईट साईडला आहे शोरूम. फर्स्ट टाईम इथे सर्व्हिस करायला मी. सर्व्हिसिंग दा हां काकूला बोल के बाद. सर्व्हिस इथं नाही म्हणे, इथं फक्त सेल्सचा शोरूम येतं. सर्व्हिस काकूला मॉलकडे आहे म्हणे. पणजीला फर्स्ट टाईमच मी आता सर्व्हिस करायला बाईक माझी. तर मी कुठून घेतलेली तिथंच मी सर्व्हिस करायचो ह्याच्या आधी, पण लांब पडायला ते मला, म्हणून मी आता इथं ह्या टाईमला अपॉइंटमेंट घेतलेला. सर्व्हिसचं सेपरेट आहे म्हणून मला माहिती नव्हतं. मला माहिती नाही बरोबर लोकेशन काकुला मॉलकडे कुठं आहे ते. मी गुगलवरती मारून बघतो, नाहीतर आणि कुठं तर जाणार मी. हां, हे बघा समोर इथं आहे त्यांचं सर्व्हिस सेंटर. आता मी पोचलेलो आहे इथं शोरूममध्ये. ॲक्च्युली मला 9:30चा अपॉइंटमेंट होता, पण मला 10 वाजले. माझ्या आधी 5 गाडी आहेत, माझा 6वा नंबर आहे. बेसिकली मला 9:30 वाजता बोलवलेले, पण लोक 9 वाजताच येऊन इथं नंबर लावलेत. तर म्हणजे त्यांचं अपॉइंटमेंट लावायचं असंच, म्हणजे ह्या दिवशी आपण येणार म्हणून. पण नंतर फर्स्ट सर्व्हिसवरती यांनी हे करतात. जॉब कार्ड वगैरे काय केले नाहीत अजून. बाईकचं जॉब कार्ड बनवले आता. बाईक अजून आत यायला उशीर आहे. तर जनरल सर्व्हिस करणार म्हणे. माझी जेव्हा 4th सर्व्हिसिंग झालेली तेव्हाच इंजन ऑइल वगैरे चेंज केलं होतं. सो आता गरज नाही म्हणाले तो, म्हणजे एव्हरी आफ्टर 10,000 किलोमीटर चेंज करायला पाहिजे इंजन ऑइल. तर आता फक्त माझे 4,500 किलोमीटर चालली गाडी. तिथंच बाजूला वेटिंग रूम आहे. वेटिंग रूममधनं आम्ही बाईक्स आमचे कसे सर्व्हिसिंग व्हायला ते पण आम्ही बघू शकतो. मी दाखवतो तुम्हाला आता. वेटिंग रूममधनं जसं एक मोठासा विंडो आहे, त्याच्यामध्ये आम्ही बघू शकतो सगळे आमचे बाईक्स वगैरे सर्व्हिस व्हायला ते. सर्व्हिसून आली आपली बाईक. आपली बाईक आता सर्व्हिसून आलेली आहे. नॉर्मल जनरल चेकअप झालं आहे. ऑइल वगैरे काही चेंज झालं नाही, फक्त ते चेन लूज झालं आहे. समोरच्याने मागचे ब्रेक पॅड्स क्लीन केलेत. मग नंतर हा क्लच वगैरे ॲडजस्ट केलेत बरोबर. आधी लूज होता खूप, आता बरोबर ॲडजस्ट केलेत. मग त्याच्यानंतर स्पार्क प्लग चेक केलेत आणि इंजन ऑइल चेक केलेत, बस एवढंच. आणि बाईक क्लीन करून दिलेत. हां, आणि हे रेडिएटर गार्ड घातलेलं आहे. माझं होतं हे माझ्याकडं, मी ऑर्डर करून घेतलेलं आहे. हे आफ्टर मार्केट रेडिएटर गार्ड हे एक घातलं आहे त्यांनी. टोटल बिल आलं आहे मला 1,198 रुपीज. पेड सर्व्हिसिंग आहे, म्हणजे लेबर चार्जेस पण ॲड झालेत. तर चला जाऊ आता आम्ही. आता वाजलेलं आहे तर 1:05 झालेत. ॲक्च्युली लवकर काम झालं असतं माझ्या बाईकचं, पण मला उशीर झाला यायला, म्हणून माझ्या आधी 5 गाड्या होत्या. मग ते काम होतं आहे म्हणजे मग मला टाईम लागला. म्हणजे माझं तेवढं काही जास्त काम नव्हतं, बेसिक होतं सगळं. नॉर्मल सर्व्हिसिंग होती. जर लवकर आलो असतं तर माझं तासाभरात झालं असतं, पण मला आता 10, 11, 12, 1, 3 तास थांबावं लागलं. क्लच आता एकदमच हे केलं आहे. आधी क्लचचं जरा सेटिंग चेंज होतं. फुल सोडल्याशिवाय क्लच डिसएंगेज होत नाही झालं आहे. आधी काय होत होतं, थोडासा सोडल्यावर पण क्लच डिसएंगेज होत होता. आता फुल सोडावं लागायलं आहे. आता बरोबर ॲडजस्टमेंट केलेलं आहे. ब्रेक वगैरे चेक करतो मी आता. ब्रेक आहे समोरचा ब्रेक, तर फक्त
क्लीन केले त्याने, चेंज केले नाही ब्रेक पॅड्स. गिअर घालताना पण आवाज याचा खटखट करून, आता ते पण बघूया मी गिअर घालून आवाज यायला का. अजून पण तसा आवाज आहेच. आता एक बरं झालं आहे, चेन ॲडजस्ट केलेत, आता थ्रॉटल रिस्पॉन्स पण वाढला आहे. बघू शकता तुम्ही, थ्रॉटल दिलेल्याबरोबर गाडी पिकअप घ्यायला. नाहीतर आधी पिकअप घेताना आवाज येत होता खटखट करून. आता 12,500 फिफ्थ सर्व्हिसिंग झाली. आता नेक्स्ट सर्व्हिसिंग 5,000 किलोमीटर झाल्यावरती, नाही तर 6 महिन्यांनी करावी लागते, विचेवर कम्स फर्स्ट. तर हा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि अशाच अपकमिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. 215 डिवाइड बाय 7.6, 28चा मायलेज आला या टाइम आम्हाला. वर्थ बाईंग GT.